ओम नमः शिवाय. सर्व शिवभक्तांचे शिव महापुराणकथेच्या अध्याय 430 मध्ये स्वागत. श्रोतो, या अध्यायात आपण पाहणार आहोत शिवजींची सेवा भक्ती आणि शिवधर्माचे वर्णन. श्री गणेशाय नमः. उपमन्यू पुढे म्हणाले की श्रीकृष्णजी, विद्या ही परमात्मा शिवजींची स्वाभाविक शक्ती आहे. ती विलक्षण आहे. सूर्याची प्रभा एक असूनही अनेक रूपात प्रकाशित होते, त्याप्रमाणे ती सुद्धा एक असूनही अनेक रूपांनी भासमान होते. अग्नीतून अनेक ठिणग्या प्रकट होतात, त्याप्रमाणे त्या विद्याशक्तीतून इच्छा, ज्ञान, क्रिया आणि मायादी अनेक शक्ती उत्पन्न झालेल्या आहेत. तिच्यातूनच सदाशिव, ईश्वर आदी तसेच विद्या, विद्येश्वर आदी पुरुषही प्रकट झाले आहेत. परात्पर प्रकृती महत्त्वापासून विशेषपर्यंत सर्व विकार, ब्रह्मादी मूर्ती याही तिथूनच आविर्भूत झालेल्या आहेत. यांच्याशिवाय ज्या अन्य वस्तू आहेत त्याही त्याच शक्तीचे कार्यरूप आहेत, यात शंका नाही. ती शक्ती सर्वव्यापी, सूक्ष्म आणि ज्ञानानंद स्वरूपिणी आहे. तिच्यामुळेच शीतांशुभूषण भगवान शिव शक्तिमान म्हटले जातात. शक्तिमान शिव वेद्य आहेत आणि शक्ती स्वरूपिणी शिवा विद्या आहे. तीच प्रज्ञा, श्रुती, स्मृती, धृती, स्थिती, निष्ठा, ज्ञानशक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, आज्ञाशक्ती, परब्रह्म, पराविद्या, अपराविद्या, शुद्ध विद्या आणि शुद्ध कला आहे. सर्व काही शक्तीचेच कार्य आहे. माया, प्रकृती, विकृती, विकार, जीव, सत, असत असे जे काही आहे ते त्या शक्तीनेच व्याप्त आहे. ती शक्तिरूपिणी शिवादेवी आपल्या मायेने समस्त चराचर ब्रह्मांडाला लीलया मोहात पाडते आणि त्या मोहरूपी बंधनातून त्याला लीलया मुक्तही करते. 27 प्रकार असलेल्या या शक्ती समवेत सर्वेश्वर शिव संपूर्ण विश्वाला व्यापून राहिले आहेत. त्यांच्याच चरणांमध्ये मुक्ती विराजमान आहे. पूर्वकाळी भवबंधनातून सुटण्याची इच्छा असलेले काही ब्रह्मवादी मुनी संशययुक्त मनाने परस्परांशी विचार करू लागले. या जगाचे काय कारण आहे? आपण कोणापासून उत्पन्न झालो आहोत? आपण कोणामुळे जीवित आहोत आणि जीवन धारण करतो? आमची प्रतिष्ठा, आधार कुठे आहे? आमचा अधिष्ठाता कोण आहे? आपण कोणामुळे सुखात राहतो? या विश्वाची अलंघनीय व्यवस्था कोणी केलेली आहे? जर काल, स्वभाव, नियती आणि यदृश्य म्हणजे आकस्मिक घटना याला कारण आहे असे म्हटले तर ते कथन युक्तिसंगत वाटत नाही. पंचमहाभूते आणि जीवात्मा ही कारण होऊ शकत नाही. तसेच या सर्वांचा संयोग व अन्य कोणीही कारण होऊ शकत नाही, कारण कालादी घटक अचेतन आहेत आणि जीवात्मा चेतन असला तरी तो सुख दुःखाने युक्त व असमर्थ असल्यामुळे या जगाचे कारण होऊ शकत नाही. म्हणून कोण कारण आहे याचा विचार करायला हवा. याप्रमाणे आपापसात नीट विचार करूनही ते कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचू शकले नाहीत. तेव्हा त्यांनी ध्यानयोगात स्थित होऊन ईश्वरीय शक्तीला पाहिले असता त्यांना असे दिसून आले की परमेश्वराची स्वरूपभूत अशी ती शक्ती अचिंत्य आहे. ती आपल्यात सत्व, रज, तम या 3 गुणांनी झाकलेली असून या गुणांच्या पलीकडची आहे. तीच समस्त पाशांना छेदून टाकणारी आहे. तिने सर्व बंधने कापून टाकल्यावर जीव आपल्या दिव्य दृष्टीने सर्व कारणांचे कारण असलेल्या आणि काळापासून जीवात्म्यापर्यंत पूर्वोक्त सर्व कारणांवर तसेच संपूर्ण विश्वावर आपल्या या शक्तीने शासन करणाऱ्या शिवप्रभूंचे दर्शन घेऊ लागतो. तो परमात्मा आहे, अप्रमेय आहे. त्यानंतर परमेश्वराच्या प्रसाद योगाने, परमयोगाने आणि सुदृढ भक्ती योगाने त्या मुनींनी दिव्य गती प्राप्त करून घेतली. श्रीकृष्णजी जे आपल्या हृदयात शक्तीसहित भगवान शिवजींचे दर्शन करतात त्यांनाच सनातन शांती प्राप्त होते असे श्रुतीचे वचन आहे. शक्तिमानाचा शक्तीशी कधीही वियोग होत नाही. म्हणून त्या दोघांच्या तादात्म्याने परमानंदाची प्राप्ती होते. मुक्ती प्राप्त होण्यासाठी ज्ञान आणि कर्म यांचा कोणताही क्रम विवक्षित म्हणजेच उद्देशलेला सांगण्यात आलेला नाही. शिव आणि शक्तीची कृपा होताच मुक्ती सहज हाती येते. त्यांच्या कृपेने देव, दानव, पशु, पक्षी, कीटक, कृमी, गर्भस्थ शिशु, नुकते जन्मलेले बालक, तरुण, वृद्ध, मुमूर्षू म्हणजे मरू इच्छिणारा, मारावयास टेकलेला, तसेच स्वर्गवासी, नरकवासी, पतित, धर्मात्मा, पंडित किंवा मूर्ख असे सर्व तत्काळ मुक्त होतात. परमेश्वर शिवजी आपल्या स्वाभाविक करुणेने अयोग्य भक्तांच्याही विविध मलांना दूर करून त्यांच्यावर कृपा करतात, यात संशय नाही. भगवान शिवजींच्या कृपेनेच भक्ती उत्पन्न होते आणि भक्तीनेच त्यांची कृपा प्राप्त होते. म्हणून अवस्था भेदाचा विचार करून विद्वान पुरुष याविषयी मोहित होत नाहीत. कृपा प्रसादपूर्वक होणारी भक्ती भोग आणि मोक्ष या दोघांची प्राप्ती करून देणारी असते, परंतु ही मुक्ती एका जन्मात प्राप्त होत नाही. अनेक जन्म श्रुतीत सांगितलेल्या व स्मृती ग्रंथांमध्ये सांगितलेल्या कर्मांचे अनुष्ठान करून सिद्ध झालेल्या विरक्त आणि ज्ञानसंपन्न पुरुषांवर महेश्वर प्रसन्न होऊन कृपा करतात. त्यांच्या प्रसन्नतेने जीवामध्ये बुद्धिपूर्वक स्वल्प भक्तीचा उदय होतो. त्याला भगवान शिव हे माझे स्वामी आहेत असा अनुभव येऊ लागतो. तो तपश्चर्या म्हणून नाना प्रकारच्या शैव धर्मांचे पालन करू लागतो. त्या तपश्चर्याच्या प्रभावाने त्याच्या हृदयात पराभक्ती प्रकट होते. त्या पराभक्तीने शिवप्रभूंचा कृपाप्रसाद प्राप्त होतो. त्या कृपाप्रसादाने तो सर्व प्रकारच्या पाशातून मुक्त होतो. त्याला परमानंदाची प्राप्ती होते. ज्याच्या अंतःकरणात शिवजींबद्दल थोडासा जरी भक्तिभाव आहे तो 3 जन्मातच मुक्त होतो. त्याला या संसारात योनी यंत्राची पीडा सहन करावी लागत नाही.
बाह्य उपचार अर्पण करून आणि मनाने उपचार अर्पण करून जी सेवा केली जाते तिला भक्ती म्हणतात. तिचे 3 प्रकार आहेत: कायिक, वाचिक आणि मानसिक. पूजनादी कर्मे ही शारीरिक सेवा आहे, जपादी कर्मे ही वाचिक सेवा आहे आणि शिवस्वरूपाचे चिंतन आदी कर्म ही मानसिक सेवा आहे. या त्रिविध साधनांनी संपन्न होणारी ही जी सेवा आहे तिला शिवधर्म असे म्हणतात. परमात्मा शिवजींनी शिवधर्माचे 5 प्रकार सांगितले आहेत: कर्म, जप, तप, ध्यान आणि ज्ञान. लिंगपूजन इत्यादींना कर्म म्हणतात. शिवमंत्राचा वाचिक, उपांशु आणि मानस या 3 प्रकारचा जो अभ्यास आहे त्याला जप म्हणतात. चंद्रयानादी व्रते करून त्याला तप म्हणतात. शिवजींचे चिंतन करणे याला ध्यान म्हणतात. आणि शैवागमांमध्ये म्हणजे शिवजींशी संबंधित शास्त्रामध्ये जे ज्ञान वर्णन केले आहे त्यालाच येथे ज्ञान म्हटले आहे. श्रीकंठ शिवजींनी पार्वतीला ज्या ज्ञानाचा उपदेश केला आहे त्यालाच शिवागम म्हणजे शिवशास्त्र, शिवतत्वज्ञान म्हणतात. हे शिवप्रभूंनी आपल्या भक्तांना दयापूर्वक उपलब्ध करून दिलेले एक कल्याणकारक श्रेष्ठ साधन आहे. म्हणून ज्यांना आपल्या हिताची इच्छा आहे त्या बुद्धिमान पुरुषांनी विषय सक्तीचा त्याग करून परमकारुणिक शिवजींची भक्ती वाढवावी. तर श्रोतेहो, अशा प्रकारे शिवजींची सेवा भक्ती आणि शिवधर्मांचे वर्णन करणारा हा शिव महापुराणकथेतील अध्याय 430 इथे समाप्त झाला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय जरूर लिहा. भेटूया पुढील अध्यायात शिवतत्वज्ञान आणि व्यास अवतारांचे वर्णन घेऊन. ओम नमः शिवाय.